गुड मॉर्निंग. मागच्या प्रकरणामध्ये आपण राजकीय सिद्धांत याचा अर्थ आपण समजून घेतला. आज आपण राजकीय सिद्धांताची व्याप्ती समजून घेऊ. तर मागे आपण पाहिलं की राजकीय सिद्धांत म्हणजे सिद्धांत हा जो शब्द आपण उपयोगात आणत आहोत, तर हा सिद्धांत इंग्रजी भाषेतील म्हणजे थेरी या शब्दाचा मराठीत भाषांतर सिद्धांत आहे. आणि थेरी हा जो शब्द बनलेला आहे, हा शब्द थिया या ग्रीक शब्दापासून थेरी हा शब्द बनलेला आहे. तर थियाचा अर्थ होतो दृष्टी, पाहणे आणि चष्मा. या अर्थानं आपण विचार केलास म्हणजे एखाद्या घटनेकडे पाहायचा असा दृष्टिकोन की ज्याच्या आधार आपण वास्तविकता किंवा सत्यता जाणून घेतो, त्याला म्हणून आपण सिद्धांत म्हणू. म्हणजे मग राजकीय सिद्धांत म्हणजे राजकारणाच्या संदर्भात किंवा शासन व्यवस्थेच्या संदर्भात ज्या काही समस्या निर्माण होतात आणि त्या समस्येचे कारण शोधून काढून म्हणजे त्या समस्येच्या मागचे कारण म्हणजे अशा काही तथ्याची म्हणजे घडलेली घटना आणि त्याची कारणं यामधील सहसंबंध प्रस्थापित होण्यासाठी अशा काही तथ्याची मांडणी करतो आणि त्या तथ्याच्या मांडणीवर आपण राजकीय सिद्धांताची मांडणी करतो. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू की आपल्या सभोवताली अनेक प्रकारच्या अशा घटना घडत असतात आणि त्या प्रत्येक घटनेकडे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. म्हणजेच पाहायचा असा दृष्टिकोन की ज्याच्या आधारावर आपण मग वास्तविकता जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तसं आपण थोडक्यात राजकीय सिद्धांताचा अर्थ पाहिला आणि राजकीय सिद्धांत म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या सभोवतालची काही उदाहरणे पाहिले आणि नंतर आपण काही व्याख्या पाहिल्या. ज्याच्यात अतिशय महत्त्वाची व्याख्या होती अँड्रू हँकरची. तो म्हणतो की राजकीय सिद्धांत म्हणजे माणसाने आपल्या समूह जीवनाचे व संघटनेचे प्रश्न जाणीवपूर्वक समजून घेण्याचा व सोडवण्याचा केलेला प्रयत्न होय. याचा अर्थ असा की राजकीय समस्येचा शिस्तबद्ध शोध म्हणजे राजकीय सिद्धांत म्हटला. अशा प्रकारच्या व्याख्या पाहिल्या आपण आणि राजकीय सिद्धांत म्हणजे काय या संकल्पनेचा अर्थ समजून घेतला. आज आपण पाहू राजकीय सिद्धांताची व्याप्ती. तर व्याप्ती म्हणजे विस्तार, म्हणजे त्या राजकीय सिद्धांत मध्ये आपण कोणत्या कोणत्या बाबीचा कोणत्या कोणत्या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत हे समजून घेण्यास म्हणजे राजकीय सिद्धांताच्या व्याप्तीचा अभ्यास करणे. आता मागे पारंपरिक राजकीय सिद्धांताची जी व्याप्ती होती ही व्याप्ती बरीच मोठी होती, कारण त्या पारंपरिक राजकीय सिद्धांतामध्ये संपूर्ण राज्याचा अभ्यास व्हायचा. त्यामुळे हा विषय अतिशय वास्ट आणि अतिशय व्यापक व्हायचा. म्हणजे जर आपल्याला एखाद्या निवडणुकीचा जर अभ्यास करायचा असेल तर त्या आपल्याला संपूर्ण राज्याचा अभ्यास संपूर्ण त्या निवडणुकीचा समावेश व्हायचा. परंतु आधुनिक काळामध्ये काय केलं की आधुनिक काळामध्ये आपण एक नेमके विषय निवडतो आणि नेमके विषय निवडून त्याचा आपण अभ्यास करतो. म्हणजे जर उदाहरण घ्यायचं असलं तर आपण परंपरागत राजकीय सिद्धांतामध्ये जर आपल्याला एखादी दबाव गटाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर सगळ्या दबाव गटाचा समावेश त्यात व्हायचा. म्हणजे दबाव गट म्हटलं तर शेतकऱ्याचा दबाव गट आहे, शिक्षकांचा दबाव गट आहे, विद्यार्थ्यांचा दबाव गट आहे. या सगळ्या दबाव गटाचा समावेश त्या दबाव गटामध्ये करावा लागत होता. त्यामुळे हा जो विषय होता हा विषय अतिशय व्यापक व्हायचा आणि ते संशोधनाला सुरुवात करण्याच्या आधीच तो विषय बंद व्हायचा. परंतु आधुनिक काळामध्ये आपण जेव्हा अभ्यास करतो तर आधुनिक काळामध्ये अभ्यास करताना नेमकी विषय मिळतो. जर आपल्याला एखाद्या निवडणुकीचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला स्पष्ट त्याच्या निवडणुकीचा पिरियड सांगावा लागतो. जर आपल्याला एखाद्या लोकसभेच्या निवडणुकीचा अभ्यास करायचा असेल 2019च्या निवडणुकीचा अभ्यास करायचा आहे तर 2014च्या निवडणुकीचा अभ्यास करायचा आहे, असे आपल्याला पिरियड घ्यावा लागतो. त्यातही आपल्याला कोणत्या निर्वाचन क्षेत्राचा अभ्यास करणार आहे, महाराष्ट्रातील लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे, बिहारमधील लोकसभेच्या निर्वाचन क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे, असे आपल्याला निवडणुकीचे क्षेत्र सुद्धा ठरवता येते. महाराष्ट्रामध्ये आपल्याला विदर्भातील लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे की मराठवाडा निर्वाचन क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे, ते असे आपण नेमके विषय निवडतो. तर आपल्याला स्त्रियांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला स्पष्ट आपल्याला विषय निवडावे लागतात की आपल्याला ग्रामीण स्त्रियांचा अभ्यास करायचा आहे की शहरी स्त्रियांचा अभ्यास करायचा आहे, त्यात आपल्याला अनुसूचित जाती जमातींच्या स्त्रियांचा अभ्यास करायचा आहे की आपल्याला इतर मागासवर्गीय स्त्रियांचा अभ्यास करायचा आहे, म्हणजे इतर मागासवर्गीय स्त्रियांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनाचा अभ्यास करायचा आहे. तसे आपल्याला नेमके विषय निवडावे लागतात.
त्यामुळे आधुनिक काळातील राजकीय सिद्धांताची जी व्याप्ती आहे, तर आधुनिक काळातील राजकीय सिद्धांताची व्याप्ती ही मर्यादित झालेली आहे. आता पाहू आपण राजकीय सिद्धांताच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या विषयाचा अभ्यास केला जातो, कोणत्या कोणत्या बाबीचा समावेश होतो, त्याचं आपण स्पष्टीकरण आणि विश्लेषण करू. आज तर पहिलं पाहू आपण विचार प्रणालीचा अभ्यास. तर राजकीय सिद्धांताच्या अंतर्गत आपल्याला विचार प्रणालीचा अभ्यास करावा लागतो. तर विचार प्रणाली म्हणजे विचार प्रणाली म्हणजे एक आदर्शाचा एक संच असतो. म्हणजे विचार म्हणा, आदर्श म्हणा, मूल्य किंवा विशिष्ट उद्देशाचा एक संच असतो, त्याला म्हणतात विचार प्रणाली. या विचार प्रणालीच्या आधारे एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला विशिष्ट कृती करण्यासाठी आपण प्रोत्साहित करत असतो, त्याला म्हणतात विचार प्रणाली. त्यासाठी आपण महात्मा गांधी म्हणजे गांधीवादी विचार प्रणाली म्हणू, डॉक्टर आंबेडकरवादी विचार प्रणाली म्हणू, मार्क्सवादी विचार प्रणाली म्हणू, मार्क्सवादी विचार प्रणाली म्हणू आपण, नाझीवादी विचार प्रणाली म्हणू आपण, फॅजिस्टवादी विचार प्रणाली म्हणू, अशा सगळ्याला आपल्याला विचार प्रणाली आपल्याला म्हणता येईल. आता कारण ह्या विचार प्रणाली कशा करतात, विशिष्ट कृती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करतात. म्हणजे आपण जसं भारतामध्ये मोठ्या प्रमाणात एक जाती व्यवस्था होती आणि एक अस्पृश्यतेची मोठ्या प्रमाणात खूप मोठी समस्या होती. म्हणजे या वर्गांना मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता, सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, अशा प्रकारच्या अनेक समस्या होत्या आणि यांच्यात मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होतात. परंतु म्हणजे हजारो वर्षापासून याच्यावर अन्याय अत्याचार होत होते, परंतु कधीही या वर्गाने असं म्हणजे त्या व्यवस्थेच्या विरोधात बंड केलं नाही. परंतु डॉक्टर आंबेडकरच्या नेतृत्वामुळे, त्यांच्या विचारामुळं, त्यांनी आपल्या विचारामुळं, तत्वज्ञानामुळे या व्यक्तींना एक विशिष्ट कृती करण्यासाठी प्रोत्साहित केलं. म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी या वर्गांना प्रोत्साहित केलं. आणि त्यामुळे प्रत्येक ते महाडचा सत्याग्रह असो की काळारामध्ये प्रवेश असो, असे अनेक प्रकारचे आंदोलन या वर्गाने केले आणि नंतर त्यांना आज त्यांची या वर्गाची स्थिती आपल्याला अतिशय समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चांगली आपल्याला दिसून येते. तसं आपण गांधीवादाचं उदाहरण पाहिलं, म्हणजे ब्रिटिशांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं, परंतु ब्रिटिशांच्या विरुद्ध कधीही भारतीय लोकांनी म्हणजे बंड केला नाही किंवा त्यांच्या विरुद्ध कधी म्हणजे त्यांच्या विरुद्ध कधी कुठले आंदोलन केले नाही. परंतु मग नंतर महात्मा गांधीच्या नेतृत्वामुळे काय झालं, की महात्मा गांधीच्या नेतृत्वामुळे ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी ते प्रोत्साहित केलं. म्हणजे त्यांनी जे तत्वज्ञान मांडलं, सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह, या विचाराच्या माध्यमातून ह्या भारतीय लोकांना विशिष्ट कृती करण्यासाठी प्रोत्साहित केलं. म्हणजे विचारधारेच्या आधारावर काय करतो आपण, काही व्यक्तींना ऊर्जा मिळत असते आणि या ऊर्जेच्या मुळे आपण विशिष्ट कृती करण्यासाठी ते प्रोत्साहित होत असतात. त्यामुळे या राजकीय सिद्धांताच्या अंतर्गत आपण विचार प्रणालीचा सुद्धा आपण अभ्यास करतो. परत आपण राजकीय व्यवस्थांचा अभ्यास, या राजकीय सिद्धांताच्या अंतर्गत आपण राजकीय व्यवस्थांचा अभ्यास करतो. म्हणजे राजकीय व्यवस्था हा जो शब्द आहे, हा शब्द आपण राज्य, शासन म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ आणि संविधान, या सर्वांसाठी आपण राजकीय व्यवस्था हा शब्द आपण उपयोगात आणत असतो. तर प्रत्येक देशाची जे काही राजकीय व्यवस्था असते, प्रत्येक देशाची राजकीय व्यवस्था म्हणजे प्रत्येक देशांनी एखाद्या विशिष्ट राजकीय व्यवस्थेचा स्वीकार केलेला असतो आणि ही राजकीय व्यवस्था कोणत्या तरी सिद्धांतावर उभी असते. म्हणजे आपण अमेरिकेचं उदाहरण पाहिलं तर अमेरिकेची राजकीय व्यवस्था ही सत्ता विभाजनाच्या सिद्धांतावर उभी आहे. कारण अमेरिकेमध्ये म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला सत्तेचं विभाजन दिसून येते. म्हणजे तिथे कायदे मंडळाचा कार्यकारी मंडळाशी कोणताही संबंध नसतो आणि कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ या दोन्ही संस्थांचा न्यायमंडळाशी कुठलाही संबंध नसतो आणि या न्यायमंडळाचा या दोन्ही विभागाशी कुठलाही संबंध नसतो. कारण अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली कार्यकारी मंडळ बनल्यानंतर या कार्यकारी मंडळामध्ये ज्या सदस्याची निवडणूक होत असते, जर कायदे मंडळाच्या सदस्यातून जर एखाद्या व्यक्तीची निवड कार्यकारी मंडळात जर झाली, तर त्या कार्यकारी मंडळातील सदस्यांना कायदे मंडळाचं पद हे सोडावं लागतं. म्हणजे कार्यकारी मंडळाचे सदस्य हे कायदे मंडळाचे सदस्य नसतात. म्हणजे प्रत्यक्ष सत्तेचे विभाजन दिसून येते आणि न्यायमंडळ सुद्धा वेगळं आहे. आणि जे कार्यकारी मंडळ आहे किंवा अमेरिकेचा जो राष्ट्राध्यक्ष आहे, या राष्ट्राध्यक्ष कुठल्या प्रकारचा महाभियोगाचा खटला सुद्धा दाखल करून त्याला पदावरून काढता येत नाही. म्हणजे म्हणजे महाभियोगाचा नाही म्हणून आपण अविश्वासाचा, म्हणजे त्याच्यापाशी जर बहुमत जर नसला, तर बहुमत नसताना त्या अध्यक्षावर कुठल्या प्रकारचा अविश्वासाचा प्रस्ताव पारित करून अध्यक्षाला बाहेर काढता येत नाही. म्हणजे हे कार्यकारी मंडळ कायदे मंडळाला जबाबदार नसते. परंतु भारतामध्ये कसं आहे, की भारतामध्ये कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार असते. म्हणजे जर आता जसं मोदीचं सरकार आहे, मोदी सरकारचं पण जर लोकसभेमध्ये याला बहुमत पाहिजे आणि लोकसभेमध्ये जर बहुमत जर नसलं,
आणि या कार्यकारी मंडळावर जर अविश्वासाचा ठराव जर पारित जर झाला तर मोदी सरकारला राजीनामा देईल. कारण आपलं कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ हे दोन्ही सरमिसळ झालेली आहे. म्हणजे जे काही कार्यकारी मंडळात जे काही मंत्री आहेत हे मंत्री कायदे मंडळाचे सदस्य असतात, जे लोकसभेचे सदस्य असतात. या लोकसभेतील सदस्यांची निवड जर कार्यकारी मंडळात जर झाली तर या सदस्यांनी कुठल्या प्रकारचा पदाचा राजीनामा देण्याची गरज नसते. म्हणजे आपल्या इकडं कायदा मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांचं प्रत्यक्ष विभाजन दिसून येत नाही. पण अमेरिकेमध्ये प्रत्यक्ष सत्तेचं विभाजन आपल्याला दिसून येते. तर म्हणजे आता पाहत आहोत आपण की अमेरिकेची राजकीय व्यवस्था ही सत्ता विभाजनाच्या सिद्धांतावर उभी आहे. त्याच पद्धतीनं भारताची जी राजकीय व्यवस्था ही धर्मनिरपेक्ष या तत्वावर उभी आहे. म्हणजे भारतामध्ये बहुसंख्य हिंदूचा धर्म असूनही आपण धर्माधिष्ठित राज्य घोषित केलेलं नाही आहे. तर धर्मनिरपेक्ष राज्य आहे. म्हणजे भारतातल्या प्रत्येक व्यक्तीनं आपल्या पसंतीनुसार कुठल्या धर्माचा स्वीकार करण्याचा, आपल्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचा स्वीकार करण्याचा, त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा पूर्ण आपण स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. अशा प्रकारच्या धर्मनिरपेक्ष तत्वावर आपली भारतीय राजकीय व्यवस्था ही उभी आहे. नंतर आहे आता अभिजात राजकीय साहित्याचा अभ्यास. आता प्रत्येक राजकीय व्यवस्था ही एकेकी निर्माण झालेली नसते, तर ती ऐतिहासिक प्रक्रियेतून निर्माण झालेली असते आणि त्या कालखंडामध्ये त्या विचारवंतांना काही राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात काही ग्रंथ, काही साहित्य लिहिलेलं असते. जसं प्लेटोने त्या कालखंडामध्ये राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करून द रिपब्लिकन नावाचा ग्रंथ लिहिला. एरिस्टॉटलनं त्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करून द पॉलिटिक्स नावाचा ग्रंथ लिहिला. मिलने ऑन लिबर्टी ग्रंथ लिहिला. मॅकियावेली द प्रिन्स ग्रंथ लिहिला. हॉब्सने काही ग्रंथ लिहिले आहेत. अशा अनेक प्रकारच्या विचारवंतांनी त्या कालखंडाचा अभ्यास करून काही साहित्य लिहिलं आहे. या सगळ्या साहित्याचा समावेश अभिजात राजकीय साहित्यामध्ये होत असतो. आणि या राजकीय साहित्याचा अभ्यास करून, कारण या जे विचार मांडलेले असतात या राजकीय विचारवंतांनी, या म्हणजे या साहित्याच्या आधारावर भविष्यातील राजकीय स्थितीचा आपल्याला अंदाज बांधता येतो. एक बोध होत असतो. त्यामुळे राजकीय सिद्धांताच्या अंतर्गत आपण अभिजात राजकीय साहित्याचा सुद्धा अभ्यास करतो. दुसरा आहे आपण अनुभववादी संशोधनाचा अभ्यास सुद्धा या राजकीय सिद्धांतांमध्ये आपण करत असतो. आधुनिक काळामध्ये आपल्याला एखाद्या घटनेचा आपल्याला अभ्यास करताना त्या घटनेच्या संदर्भात तथ्य संकलित करण्यासाठी एक वैज्ञानिक पद्धती वापरलेली आहे. आणि ही वैज्ञानिक पद्धती अधिक वस्तुनिष्ठ पद्धती असते. त्यामध्ये आपण अनुभववादी संशोधनाचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा असते. म्हणजे आधुनिक काळामध्ये अनुभववादी संशोधनाचा अभ्यास करतो. अनुभववादी संशोधन म्हणजे आपण आपले इंद्रियांना आलेल्या ज्ञान हेच खरेच वास्तविक ज्ञान असते आणि वस्तुनिष्ठ असते आणि याच्यावर आपण म्हणजे शास्त्रीय निकषाच्या आधारावर हे तथ्य संकलन टिकत असते. त्यामुळे आता आधुनिक काळामध्ये आपण अनुभववादी संशोधनाचा सुद्धा आपण अभ्यास करतो. नंतर आता राजकीय सिद्धांताचं महत्त्व याचं आपण स्पष्टीकरण पाहू. तर राजकीय सिद्धांताच्या स्वरूपामध्ये म्हणजे उदय काळापासून आजपर्यंत राजकीय सिद्धांताच्या दोन भागामध्ये आपल्याला विभागणी करता येते. परंपरागत राजकीय सिद्धांत म्हणजे 1950 नंतर 1950 पर्यंत जे काही राजकीय सिद्धांताची मांडणी केली आहे त्या सर्वांचा समावेश आपण परंपरागत राजकीय सिद्धांतांनी करतो. आणि 1950 नंतर जे काही राजकीय सिद्धांताची मांडणी झाली त्याचा समावेश आपण आधुनिक राजकीय सिद्धांतांनी करतो. परंतु काही विचारवंतांनी राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झालेला असं मत आहे. आणि त्यातही रॉबर्ट डहाल नावाच्या विचारवंताने तर राजकीय सिद्धांताचा मृत पावला अशीच घोषणा करून टाकली. परंतु मनुष्याच्या मनात जोपर्यंत काही घटनेमागं मनुष्याच्या मनात ज्या काही घटना घडत असतात आणि मनुष्याच्या मनात ज्या काही त्या घटनेमागचं कारण जर माहीत नसले ते कारण जाणून घेण्याची बौद्धिक कुतूहल जोपर्यंत मनुष्याच्या मनात राहील तोपर्यंत राजकीय सिद्धांताची निर्मिती होत राहील. कारण सभोवतालच्या जगामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडल्या आणि समोरील घटना घडत राहतील. तर त्या प्रत्येक घटनेमागचे कारण आपल्याला माहीत नसते. त्यामुळे त्या घटनेमागचं कारण जाणून घेण्याची जे बौद्धिक कुतूहल राहते हे मनुष्याच्या मनात राहतेच. आणि त्यामुळं त्या घटनेमागचं कारण शोधून घेण्याची प्रक्रिया मनुष्याच्या मनात सतत सुरू असते आणि त्यामुळे राजकीय सिद्धांताची सुद्धा निर्मिती होत राहील. आता यामध्ये आपण राजकीय सिद्धांत हा राजकीय व्यवस्थेचा आधार असतो. कारण प्रत्येक जे राजकीय व्यवस्था असते त्या प्रत्येक राजकीय व्यवस्थेला आवश्यक असणारे जे मूल्य असतात, सिद्धांत किंवा नियम असतात हे नियम, तत्व, नैतिक मूल्य, सिद्धांत हे देण्याचं काम हे राजकीय सिद्धांत करत असतात. म्हणजे कुठली राजकीय व्यवस्था असते हे एखाद्या विशिष्ट सिद्धांतावर उभी असते.
आणि त्या राजकीय व्यवस्थेला लागणारे मूल्य हे राजकीय व्यवस्थेतून आपण देत असतो. दुसरा आहे परिवर्तनाची दिशा. आता कुठली राजकीय व्यवस्था असो, ती राजकीय व्यवस्था एक निर्माण झालेली नसते. तर ही एक ऐतिहासिक विकासाच्या प्रक्रियेतून ती राजकीय व्यवस्था निर्माण झालेली असते. तर त्या राजकीय व्यवस्थेमध्ये बदल जो होत असतो, ह्या बदल कोणत्या मार्गाने बदल व्हावा, त्या राजकीय व्यवस्थेमध्ये बदल कोणत्या मार्गाने व्हायला पाहिजे, त्या राजकीय व्यवस्थेच्या परिवर्तनाची दिशा ठरवण्याचं काम तुम्ही राजकीय सिद्धांत करत असतो. जर आता आपण इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेचा जर अभ्यास केला तर इंग्लंडमध्ये जे आपल्याला लोकशाही आपल्याला दिसून येते, आणि इंग्लंडची लोकशाही आपल्याला एकही निर्माण झालेली नाही. तर या इंग्लंडच्या लोकशाहीला निर्माण होण्यासाठी साधारणतः 800 ते 1000 वर्षाचा कालखंड लागलेला आहे. म्हणजे कारण 1915 मध्ये 15 पर्यंत तिथला राजा हा सत्ताधीश होता. म्हणजे कायदे मंडळाची सत्ता, कार्यकारी मंडळाची सत्ता, न्याय मंडळाची सत्ता, ही सगळी सत्ता राज्याकडे केंद्रित झालेली होती. परंतु 1915 मध्ये काही जनतेनं काही अधिकार मॅग्ना कार्टाच्या माध्यमातून राज्याकडून पारित करून घेतले. कोणत्याही शहानिशाशिवाय एखाद्या व्यक्तीला अटक करू नये किंवा कुठलाही कर लावायचा असेल तर ते कर देण्यासंदर्भात जनतेला विश्वासात घेतलं पाहिजे, अशा प्रकारचे काही मॅग्ना कार्टाच्या माध्यमातून काही अधिकार जनतेनं मागून घेतले. आणि नंतर मग 1688 मध्ये जे एक रक्तरंजित क्रांती घडली, त्या रक्तरंजित क्रांतीतून राज्याचे सर्व अधिकार हे प्रजेकडे आलेत आणि प्रजेतून सगळे अधिकार हाऊस ऑफ कॉमन्स म्हणून तिथल्या पार्लमेंटकडे ट्रान्सफर झाले. म्हणजे इंग्लंडमध्ये आज राजेशाही आहे, परंतु त्या राज्याला कुठल्या प्रकारचे अधिकार नाही. तो राजा नाममात्र झालेला आहे. म्हणजे तिथले जे हे ऐतिहासिक राजकीय व्यवस्था आपल्याला दिसून येते, हे ऐतिहासिक प्रक्रियेतून निर्माण झालेली आहे. म्हणून त्या एखाद्या राजकीय व्यवस्थेमध्ये बदल कोणत्या मार्गाने व्हायला पाहिजे, हा बदल कोणत्या मार्गाने व्हायला पाहिजे, क्रांतीच्या मार्गाने व्हायला पाहिजे की उत्क्रांतीच्या मार्गाने व्हायला पाहिजे, हे परिवर्तनाची दिशा म्हणजे परिवर्तन व्हायला पाहिजे पण ते कोणत्या मार्गाने व्हायला पाहिजे, हे परिवर्तनाची दिशा निर्धारित करण्याचं काम सुद्धा हे राजकीय सिद्धांत करत असतो. नंतर आता आदर्श समाजाची निर्मिती. आता आपण सगळ्याच समाजाला आदर्श समाज म्हणू शकत नाही. आता आपण प्राचीन भारतीय समाज जर पाहिला तर पूर्वी भारतामध्ये कुठल्याही प्रकारचे सर्व वर्गांना समानता नाही होती, सर्व व्यक्तींना स्वातंत्र्य नाही होते, कुठल्या प्रकारचा व्यवसाय करण्याचा स्वातंत्र्य नाही होतं. परंतु समाजातल्या काही व्यक्तींना समता होती आणि काही व्यक्तींना अधिकार होते, पण समाजातल्या सर्व व्यक्तींना शिक्षणाचा अधिकार नव्हता, संपत्ती गोळा करण्याचा अधिकार नव्हता. त्या समाजाला आपण आदर्श समाज म्हणू शकत नाही. परंतु आधुनिक काळात म्हणजे 1950च्या नंतर जे आपलं 26 जानेवारी 1950 मध्ये एक नवीन संविधानाची अंमलबजावणी झाली, तेव्हापासून भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार मिळाला, संपत्ती गोळा करण्याचा अधिकार मिळाला, स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पात्रतेनुसार क्षमतेनुसार आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करून घेण्याची संधी मिळाली. तर या समाजाला आपण आदर्श समाज म्हणू शकतो. कुठे कोणी घुमू शकतात, त्याच्या इच्छेनुसार कुठल्या प्रकारचा व्यवसाय करू शकतो. पण आधी पूर्वी कसे असायचे की जातीनुसार व्यवसाय असायचे. म्हणजे कुंभारांनी माठच बनवण्याचा अधिकार होता, शिंप्याने कपडे तयार करण्याचं काम असायचं, तेल काढण्याचा अधिकार, अशा म्हणजे त्या जातीनुसार त्यांचे व्यवसाय ठरलेले होते. जे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या इच्छेनुसार कुठला व्यवसाय करता येत नाही होता, त्याला आपण आदर्श समाज म्हणू शकत नाही. परंतु आता आपण आपल्या भारतीय समाजाला आदर्श समाज म्हणू शकतो. म्हणून राजकीय सिद्धांत काय करतात, हे राजकीय सिद्धांतात आदर्श समाजाची निर्मिती करतात. त्या आदर्श समाजाला लागणारे जे मूल्य आहे, सिद्धांत आहे, तत्व आहे, नियम आहे, हे देण्याचं काम हे राजकीय सिद्धांत करतो. तर भविष्य कथन. आता राजकीय सिद्धांताच्या आधारे आपल्याला भविष्य कथनही करता येते. म्हणजे एखाद्या घटनेमागचं कारण शोधून भविष्यात काय घडणार आहे त्याचा एक बोध आपल्याला घेता येतो आणि भविष्य कथन करता येतात. नंतर आहे आता मूल्याची निर्मिती. आता कुठल्या राजकीय व्यवस्थेला लागणारे जे मूल्य आहे, त्या मूल्याची निर्मिती करण्याचं काम सुद्धा राजकीय सिद्धांत करत असतात. म्हणजे आता आपण मूल्याच्या संदर्भात वादविवाद होऊ शकतात. आता काही मूल्य असतात ते चिरकाल टिकणारी असतात आणि आपण भूतकाळात, भविष्यकाळात किंवा वर्तमान कोणत्याही काळामध्ये त्या मूल्याचं आपण समर्थन करू शकतो आणि ते शाश्वत असतात. हे आधुनिक मूल्य जे आहेत, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता, हे मूल्य स्थिर आहेत आणि या मूल्यांना शाश्वत मूल्य म्हणतो. तर समाजामध्ये मूल्याची आणि आदर्शाची निर्मिती करण्याचं काम सुद्धा हे राजकीय सिद्धांत करत असतात. तर आता आपण इथे राजकीय सिद्धांताचे व्याप्ती आणि महत्त्व संपलेलं आहे. तरी पण आपण असं म्हणू की आता काही विचारवंतांनी राजकीय सिद्धांताचा मृत झालेला आहे असं घोषणा केली, परंतु
आपण या निष्कर्षावर येऊ शकतो आपण की जोपर्यंत मानवी मनामध्ये काही बौद्धिक कुतूहल राहील, म्हणजे ज्याप्रमाणे पूर्वी काही घटना घडत होत्या आणि पुढे सुद्धा काही घटना घडत राहतील, आणि जोपर्यंत त्या घटनेमागची कारणं आपल्याला माहीत होणार नाही, त्यामुळे आपण त्या घटनेमागची कारणाचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करू. आणि त्याला जर त्याच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नाचे उत्तर जर मिळाले तर तो शोध घेण्याचा प्रयत्न करणार नाही. परंतु जर काही प्रश्नाचे उत्तर जर मिळाले नाही तर त्याच्या मनात बौद्धिक कुतूहल राहील, आणि बौद्धिक कुतूहल जर राहिले तर राजकीय सिद्धांताची निर्मिती होत राहील. तर म्हणून राजकीय सिद्धांत मृत झालेला असं आपल्याला म्हणणं योग्य ठरणार नाही. म्हणून इथे आपण आता राजकीय सिद्धांताची व्याप्ती संपली आहे. नंतरच्या लेक्चरमध्ये आपण राज्याची संकल्पना समजून घेऊ.